जरांगेंना आझाद मैदानावरील आंदोलनासाठी 8 तासांची वेळ देण्यात आली। तर जरांगेंकडून अटी मान्य आहेत, मात्र आता एक वेगळीच भूमिका त्यांनी मांडली आहे। एका दिवसात आंदोलन कसं होणार असा सवाल मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा असल्याचं देखील जरांगे म्हणाले। ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिकडनं स्टेजची सुरुवात होईल। पावसाच्या येणाऱ्या पाण्यासाठी एक वेगळं छप्पर आपण करतोय, जेणेकरून पाणी आलं तरी मनोज जिथे उपोषणाला बसतील त्या भागामध्ये आडवा जरी पाऊस पडला तरी काही होणार नाही, अशा प्रकारची एक उपाययोजना एका कमी वेळेमध्ये आम्ही करत आहोत। काल संध्याकाळी आम्हाला परमिशन मिळाली। एक लिमिटेड स्कोप आहे, त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी टाकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्टेजची साईज वगैरे प्रामुख्याने आहे ती आम्ही तंतोतंत पाळा म्हणून दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे। ते जेवढे दिवस राहतील तेवढे दिवस ही संपूर्ण व्यवस्था असेल। त्यासाठी त्यांच्यासाठी 1-2 दालन देखील करण्यात येत आहेत। एक मेडिकल इमर्जन्सी मेडिकलसाठी एक दालन असेल, एक त्यांचे जे मीडियामधले असतील लोक, जी त्यांची सोशल मीडिया वगैरे आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी जे आहेत त्यांच्यासाठी एक दालन छोटंसं बनवण्यात आलेलं आहे। पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण काय मागतो आहोत? ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही जी पंगत आहे, ही पंगत शरद पवारांनी 1992 साली बसवली। पंक्तीला लेकरं ज्यावेळेला सरकार मायबाप आहे आणि सरकारला ही वेगवेगळ्या प्रकारची सगळी ओपन, ओबीसी, SC ST अशा प्रकारची वेगवेगळी लेकरं आहेत असं समजा। कुठल्याही लेकराला त्या ठिकाणी सरकार म्हणून दुसऱ्याच्या ताटात वाढलेला घास काढून तुला द्यायचा, मग त्याच्यावर अन्याय करायचा, हे सरकार म्हणून करता येत नाही। धाडसानं मला असं वाटतं की सरकारने हे सांगितलं पाहिजे। माननीय न्यायाधीशांनी सांगितलं होतं कोणता नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे तुमच्याकडे परवानगीचा कराय काय एक दिवसाची दिली म्हणजे चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरती झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। तुम्ही आम्हाला आत घालू नये ना 5,000 लोकांची विनंती आहे ना, एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आत घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार मुंबईला, ते वापस जाणारे पण लोक आहेत। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।